हॅलो नमस्ते. आता आम्ही निघत आहोत देवतीप एक्सप्रेशनला. आमचा पहिला डे आहे. रुद्र पॅलेसमध्ये आम्ही हॉटेल रुद्र पॅलेसमध्ये आम्ही स्टे केला होता 2 दिवस. आणि फुल ॲक्लिमेटायझेशन झाल्यानंतर आम्ही आता पुढचा म्हणजे 6 ते 7 किलोमीटर या ट्रॅव्हलने पुढे जाणार आहोत. आणि तिथून आमचा ट्रेक स्टार्ट होतोय. तसा आमचा हाचा पहिला डे आहे. मी मनालीमधून माल रोड आहे, इथे पूर्ण शॉपिंग एरिया आहे. इथे बस स्टँड आहे माझ्या पाठीमागे. आणि इकडे दुर्गा माता मंदिर आहे. जस्ट आम्ही दुर्गा माता मंदिर दर्शन घेतलं. आता आम्ही रवाना होत आहोत देवतिब्बा एक्सप्रेशनसाठी. इथून आम्ही जगतसुख म्हणून एक प्लेस आहे, त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलने आम्ही जाणार आहोत पुढे. गणपती बाप्पा. तर आम्ही निघालो आहोत देवतिब्बा एक्सप्रेशनसाठी. आजचा पहिला डे. आम्ही जगतसुख या ठिकाणी 7 किलोमीटर या टेम्पो ट्रॅव्हलने चाललो आहोत. तर आपला डे 1 आपण मनालीमधून जगतसुखला आलो. तिथून आता आपण गाडीने म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलने या ठिकाणी प्लस आपलं हे राशन घेऊन हे पिकअप घेऊन आलेलं आहे पूर्ण आमची टीम. आणि आता इथं आपली 12 हजारी गाव या ठिकाणी ह्या पॉईंटवरती आलो आहोत. आता इथून ह्या खच्चरद्वारे जे राशनचं मटेरियल आहे ते खच्चर घेऊन जाणार वरती. आणि आम्हाला ह्या वे टू चिक्का हा जो बोट आहे, वे टू चिक्का, तिथून आम्ही पुढे रवाना होणार आहे. नमस्ते. आज दिनांक 26 जुलै 2025. आज आम्ही हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहोत. त्यापैकी मनालीमध्ये जगतसुख एक गाव आहे आणि त्या गावापासून पुढे 12 हजारीचा आम्ही प्रवास करून इथे आज या ठिकाणी हायड्रो प्रोजेक्टच्या जवळ आलेलो आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल की इथे आमचा आजपासून ट्रेक चालू होतोय, म्हणजे एक्सपिडिशन चालू होतोय. तर इथं हे सगळं सामानाची बांधाबांध वगैरे सगळी चालू आहे. प्रत्येक जण आपण फेदर जॅकेट, त्यानंतर हेल्मेट, हे आपलं स्लिपिंग मॅट आणि बाकीचं सगळ्या इतर वस्तू बॅगेत घेऊन इथून आपला ट्रेक चालू आहे. एक 3-3.5 तासाचा ट्रेक आहे, छोटासा ट्रेक आहे. तो आज पहिला करणार. आजचा आमचा पहिला मुक्काम हा चिक्काला असणार आहे. आणि आज आम्ही सगळे फिट अँड फाईन आहेत. पुण्यावरून ही जी आमची टीम निघाली ही दिनांक 22 तारखेला इथे पोहोचली पुण्यामधून. आणि त्यानंतर आम्ही 1-2 दिवस ॲक्लिमेटायझेशन केलं, रोहतांग पासला गेलो. आणि नंतर आज आम्ही इथून आज ट्रेक चालू करतोय एक्सप्रेशन. तर ही सगळी टीम आपली पुण्यावरून आलेली आहे. त्यापैकी 2 मेंबर हिमाचल प्रदेश मधले आहेत. एक हे वीरेंद्र आणि एक केडी बाई. हे आम्हाला इक्विपमेंट चेक करायला दिलं, फेदर जॅकेट्स, हेल्मेट आणि एक स्लिपिंग बॅग, स्लिपिंग मॅट असं चेक करायला सांगितलं होतं. ते आम्ही चेक करून आता आम्ही इथून स्टार्ट करतोय. हा इन्स्ट्रक्टरच्या बॅग आहेत पूर्ण, जे आम्हाला लागणारे साहित्य आहेत ते इथून ते कॅरी करतात. एकदम व्यवस्थित ते आपले इन्स्ट्रक्टर त्या कसं डिवाईड करायचं आणि त्या कच्चरच्या वरती बोजा देऊन तो पुढे जातो. महाराज प्रौढ प्रताप पुरंदरा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वरा राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. भारत माता की जय. वंदे मातरम. नमः पार्वती पते. हर हर महादेव. आजचा दिवस खूपच स्पेशल होता. मनालीहून जगतसुख पर्यंत आलो आणि ट्रेकिंगची खरी मजा सुरू झाली. जंगलातून वाट काढत दम लागलाय, पण हरकत नाही. निसर्ग इतका सुंदर आहे की थकवा विसरून येतोय. थकवा विसरून गेला आणि हसत खेळत टीमसोबत आम्ही देवतिब्बाच्या दिशेने रवाना होतोय. इथं आमची टीम आणि हा पहिला पूल जो आम्ही क्रॉस करणार आहोत
इथे ऍक्च्युली काम चालू आहे. शायद ब्रिजचं काम चालू आहे आणि आमची टीम रवाना होत आहे. हा 12,000 गावापासून पहिला हा धबधबा क्रॉस करत आम्हाला क्रॉस करायचा आहे आणि त्या 12,000 गावापासून पुढं चिक्का या गावाच्या ठिकाणी आम्हाला तिथं जायचं आहे. आपली टीम रवाना होत आहे आणि चिक्का साधारणपणे 2.5 ते 3 तास आम्हाला हा ट्रेक करत पुढे जायचा आहे आणि हा साधारणपणे 3.5 ते 4 किलोमीटरचा हा प्रवास आम्हाला आजचा ट्रेक करायचा आहे. खूप मजा येते ट्रेकचा पहिला दिवस. तर हा पहिला प्लेस. वेदर खूप छान आहे, ऊन पण आहे आणि पुढे पाऊस पण आहे, धबधबा पण आहे. असं मला वाटतं पहिल्यांदाच होत असेल, कारण जुलैमध्ये साधारणपणे पाऊस असतो. तर आपल्याला ऊन पण भेटले, वेदर ओपन झालेलं आहे, पुढे धबधबा पण आहे पहिल्या पॉईंटवरती आणि पूर्ण आमची टीम सोबत आम्ही चाललोय ह्या दिशेने देवतिप्पाला. देवतिप्पा येतोय आम्ही. काय डोंगर, काय झाडी आणि काय वॉटरफॉल, काय पर्पल. अरे वा, हा डोळ्याला खरं म्हणजे हितो लागू होतो. ओके, लेट्स गो नेक्स्ट पॉइंट. हा सेकंड पॉइंट वरती आम्ही स्टे थांबले आहोत. ओके, महाराजांची मूर्ती सुद्धा आम्ही घेऊन आलो आहोत. फायनली आम्ही इथे चिक्का या पॉइंट वरती पोहोचलो आहोत विथ टीम. तर या ठिकाणी आमचा कॅम्प होणार आहे, फर्स्ट कॅम्प. इंगोले साहेब म्हटलेत की लोकलच्या माणसांनी त्यांना असं सांगितलंय की प्रत्येक दगडावरती एक नागाचं एक हे आहे, चित्र आहे असं ते म्हणतात. तर बघूया आपण, ते पण तुम्हाला दाखवतो. खूप मोठे मोठे दगड आहेत या ठिकाणी बघा आणि वेदर एकदम भारी म्हणजे ओपन आहे. हे बघा एक खच्चर बघा, ह्यांच्या पाठीवरून जसा बोजा खाली केला तसा लगेच ह्याचं नाव रोतक आहे, रोतक. लगेच तो खाली आराम केला त्याने, उठला, थोडासा लोळला आणि साईडला बसले. ओके, आमचं दुपारचं जेवण पॅक लंच. त्याच्यामध्ये पराठा आहे, लोणचं आहे, टॅमॅटो पण आहे, असं मिक्स त्याची भाजी बनवली. इकडे खच्चर पण रिलॅक्स होऊन त्यांचं जेवण त्यांचं चालू आहे. आणि बाकीचे आमचे इन्स्ट्रक्टर सपोर्ट टीम आहे, टेंट लावत आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चिक्का या ठिकाणी हे पुरातन काळामधील शिवलिंग आहे आणि ते गाववाले पूजा करण्यासाठी आता त्या पाण्यामध्ये स्नान करतात आणि या पवित्र ठिकाणी म्हणजे शिवलिंगांचे दर्शन घेऊन त्यांची मनोकामना जे आहे ते पूर्ण करतात. चिक्का पॉइंट वरती आम्ही असे टेंट लावलेले आहेत. आमचे ग्रुप लीडर सुधीर साहेब ते असं खांदून त्या साईडनं असं पाणी जातं, ते आम्ही करत आहे. रात्री जर जास्त पाऊस आला तर ते साईडनं पाणी वाहत पलीकडे जाणार, म्हणजे आत पाणी घुसणार आहे. तसं आतमध्ये पाणी घुसत नाही, टेंटच्या आतमध्ये नाही झालं पाहिजे, ते गार पडतं. त्यासाठी आपण सर्व टेंटला असं खांदून त्या साईडला चारी खांदत आहे. तर असे आमचे 1 2 हा 2 हा 3 हा 4 हे टेंट लावलेले आहेत. तिकडे कॉन्फरन्स हॉल म्हणजे एक जेवण्यासाठी आमचा लंच टाईमसाठी तिथं आम्ही जेवण वगैरे करतो. डिनर टेंट म्हटलं तरी चालेल. तिकडे किचन आहे. तर आमचे इन्स्ट्रक्टर काही कुक वगैरे आहे ते हे बनवतात. तिथे आता आपण तिकडे दर्शन घेऊन आलो आणि आता मस्तपैकी सूप पिणार आहोत. ओके, आणि ह्या वातावरणाला ॲक्युमुलेशन होण्यासाठी आज आम्ही इथे थांबणार आहोत आणि सकाळी 8ला इथून निघणार आहोत.